शेतकऱ्यांना विना शर्त विना अट कर्जमुक्ती द्यावी या मागणीसाठी कालपासून रविकांत तुपकरांनी या ठिकाणी अन्नत्याग आंदोलन सुरू केलंय। मात्र हे अन्नत्याग आंदोलन पूर्णतः या ठिकाणी अदखल पात्र सरकारने ठरवल्याचा आरोप होतोय। नेमकं काय संपूर्ण घडतंय हे आपण रविकांत तुपकर यांच्याशीच बोलून जाणून घेऊयात। रविबाबू, आपण पाहतोय कालपासून तुम्ही या ठिकाणी अन्नत्याग आंदोलन सुरू केलं, मात्र इथे कोणी पोलीस कर्मचारी पण दिसत नाहीये आणि प्रशासकीय कुठला अधिकारी अद्याप तुम्हाला भेटला नाही, काय कारण आहे? कुठलंही आंदोलन छोटा असो का मोठा असो तिथं पोलीस बंदोबस्त असतो। त्याचं कारण असं आता समजा आम्ही बसलो, आमचे पॉलिटिकल लोकांचे रायव्हल आहेत, उद्या सत्ताधारी पक्षातल्या लोकांनी येऊन आमच्यावर हल्ला केला तर मग पोलीस काय करणार आहे? कदाचित त्यांचा तो प्लॅन असू शकतो असं माझं मत आहे की आम्ही काही बंदोबस्त देत नाही, तुम्ही जाऊन यांच्यावर हमला करा, यांना मारा, प्रसंगी यांना मारून टाका। एकदा ही रविकांत तुपकरची कटकट एकदाची संपून टाका, शेतकऱ्यासाठी सारखा भांडत राहतो असाही प्लॅन त्याच्या पाठीमागे असू शकतो। आणि मेडिकल ऑफिसर आले नाही, तपासणी त्यांनी केली नाही, अशा पद्धतीनं जर सरकार वागणार असेल तर यांच्यापेक्षा इंग्रज पुरले अशी म्हणायची वेळ आलेली आहे। म्हणजे इंग्रज तरी किमान थोडे संवेदनशील होते, हे तर इंग्रजापेक्षा भयानक आहे, क्रूर आहे। अरे आम्ही काय मागतोय? आम्ही मागतोय की शेतकऱ्याला सरसकट कर्जमुक्त करा, जाचकाठी आणि शर्ती काढा आणि 24 आणि 25चा राहिलेला पीक विमा देऊन टाका। आम्ही वेगळं काय म्हणतोय? पण यांना सांगतो शेतकऱ्याची ताकद मोठी आहे। आज राज्यभरात शेतकरी अनेक ठिकाणी रस्त्यावर उतरले आणि सरकारने शेतकऱ्यांचा संयम तुटायची वाट पाहू नये, नाहीतर सरकारला हे मागात पडेल। माझ्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर याला पूर्णपणे राज्य सरकार आणि जिल्हा प्रशासन जबाबदार राहील। राज्यभरामध्ये आपण पाहतो अनेक ठिकाणी शेतकरी रस्त्यावर उतरलेले आहेत। दुसऱ्या बाजूला पेरणीचा हंगाम आहे, सध्या शेतकऱ्याला पाणी मिळत नाहीये, खतं मिळत नाहीये। त्यातच आता राधाकृष्ण विखे पाटील म्हणतात की शेतकऱ्यांची धरणाचं पाणी शेतकऱ्यांना देऊ नये, तसे आदेशच त्यांनी काढलेत। मला वाटतं विखे पाटलांनी कर्जमुक्तीवर बोललं पाहिजे, विखे पाटलांनी पीक विम्यावर बोललं पाहिजे, बोगस खतं जे आम्हाला मिळतात त्याच्याबद्दल बोललं पाहिजे, डीएपी आणि युरियाचा तुटवडा आहे त्याच्याबद्दल बोललं पाहिजे। जखम झाली मांडीला पट्टी बांधताय डोक्याला, म्हणजे विखे पाटलाची गाडी कुणीकडे पण सुटते। जरा मुद्द्यावर बोला, शेतकऱ्यांना जी अडचण आहे ती सॉल्व्ह करा। एवढा मोठा सिनियर नेता आहे तर त्यांनी जे मूळ प्रश्न आहेत त्या प्रश्नावर बोललं पाहिजे। कर्जमुक्तीमध्ये जाचकाठी आणि निकष टाकले त्याच्यावर बोललं पाहिजे। स्थानिक काही दबाव आहे, प्रशासकीय यंत्रणा कोणी घेऊन पाहत नाही प्रचंड। मी तुम्हाला सांगतो, आपल्या जिल्ह्यामध्ये तर केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव ते आमच्या विरोधात आहे, त्यामुळे ते सारखा पोलीस प्रशासनावर आणि जिल्हा महसूल प्रशासनावर दबाव टाकत असतात आणि त्यांच्या दबावापोटी आणि भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांच्या दबावापोटी प्रशासन घाबरलेलं आहे आणि जिल्हा प्रशासनातले अनेक अधिकारी हे या नेत्यांचे चमचे झालेले आहेत, हुजरेगिरी करतात। त्या नेत्यांनी जेवढं सांगितलं तेवढंच ऐकतात। पण एवढं लक्षात ठेवा, शेतकरी जर खवळला तर यांना यांच्या खुर्च्या सुद्धा वाचवता येणार नाही, रस्त्यावर फिरणं मुश्किल होईल। एवढी मोठी ताकद शेतकऱ्यांमध्ये आहे, पण संयमानं शेतकऱ्यांनी आंदोलन करावं असं आवाहन मी शेतकऱ्यांना करेन। निश्चितच शेतकऱ्यांनी संयमाने आंदोलन करावं अशी भूमिका रविकांत तुपकरांनी जरी एका बाजूला जाहीर केली असली तरी राज्यभरामध्ये ठिकठिकाणी शेतकरी आंदोलनात्मक पवित्र्यात आहेत। आणि महत्वाची बाब म्हणजे या ठिकाणी सत्ताधाऱ्यांकडून रविकांत तुपकरांचं हे आंदोलन मोडल्या जाईल अशी शंका देखील रविकांत तुपकरांनी व्यक्त केली आहे। गेल्या 24 तासामध्ये अद्याप कुठलाही पोलीस कर्मचारी किंवा कुठला प्रशासकीय अधिकारी त्यांच्या आंदोलन स्थळाकडे फिरकला देखील नाहीये। त्यामुळे निश्चितच या आंदोलनामध्ये पुढे आणखी काय घडतं ते देखील पाहणं महत्वाचं असणार आहे। प्रफुल्ल खंडारा, जय महाराष्ट्र न्यूज, बुलढाणा।